नमस्कार प्रेक्षकांनो, सावळीची जणू सावली या मालिकेचा खूपच जबरदस्त असा पुढील ट्विस्ट आपल्याला पाहायला मिळणार आहे. आतापर्यंत मित्रांनो, राजकुमार भ्रमात होता की त्याने सावलीच्या बाळांना जीवे मारला आहे आणि सावली ही या जगात नाही. त्यामुळे तो आता स्वतःला सेफ फील करत होता. पण आता त्याचा हा भ्रम तुटलेला आहे. आता जगन्नाथची भविष्यवाणी खरी ठरण्याची वेळ आलेली आहे. राजकुमारला कळलेला आहे की सावली आणि सावलीचा एक मुलगा जिवंत आहे. तर आता राजकुमारला खूप मोठा धक्का बसलेला आहे. त्यासाठी त्याने आता पुन्हा सावली आणि तिच्या बाळाला मारण्याचा विचार सुरू केलेला आहे. त्यासाठी आता तो तिचा शोध घेणार आहे. आणि त्याच वेळी आता राजकुमार गुरुकुलच्या इथे पोहोचलेला आहे. तो स्वतःच आता गुरुकुल बंद करून रूपम कॉस्मेटिक सुरू करणार आहे आणि तिथे आता राजकुमार पुरताच अडकला जाणार आहे. त्याच्या समोर आता खूप मोठा 8 वर्षापूर्वीचा भूतकाळ येणार आहे. तर मित्रांनो, 8 वर्षापूर्वी राजकुमारने कसे पेपर्स बदलले, प्रेग्नन्सी रिपोर्टच्या ऐवजी डिवोर्स पेपर्स सारंग पर्यंत पोहोचवले. तर मित्रांनो, हे सगळं घडलं कसं होतं, कशा प्रकारे राजकुमारने हे सगळं केलं होतं, हे सगळं काही आता सावली सारंगच्या समोर येणार आहे. तर मित्रांनो, हे सगळं आता राजकुमारने कशा पद्धतीने ह्या दोघांना वेगळं केलं, हे सगळं काही आता जगन्नाथ सारंग सावलीच्या समोर आणणार आहे. तर मित्रांनो, आजचा ट्विस्ट खूपच जबरदस्त असणार आहे. त्यामुळे व्हिडिओ अजिबात स्किप न करता शेवटपर्यंत बघा. आणि चॅनलवर नवीन असाल तर आता सबस्क्राईब करा. चल तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. तर इकडे आता मोनिका खंड्याला ट्रीटमेंट न देता त्याला एका रूम मध्ये आणून ठेवते. तर आता मोनिकाचा एक माणूस म्हणत असतो की मॅडम, ह्याला दवाखान्यात घेऊन जाऊयात. जर का आपण ह्याच्यावर उपचार सुरू नाही केले तर ह्याचा जीव जाऊ शकतो. तर आता मोनिका म्हणत असते की मला काहीच फरक पडत नाही. ह्याचा जीव गेला तरी मला काहीच फरक पडत नाही. मला फक्त ह्याच्याकडून थोडीशी माहिती हवी आहे. ती एकदा का मिळाली मग मी ह्याला सोडून टाक. तर आता तो मुलगा म्हणत असतो की मॅडम, तुम्ही हे काय बोलताय? तुम्ही एखाद्याचा जीव घेऊ शकता. तर आता मोनिका म्हणत असते की माझ्याशी जास्त वाद घालायचा नाही. जेवढं काम आहे तेवढंच बोलायचं आणि बाकीचं तुला काय करायचं आहे. तुला ह्या कामाचे पैसे मिळतात ना, मग तू ते घे आणि तोंड बंद ठेव. असं मग मोनिका आता त्या माणसाला पुन्हा एकदा पैसे देते आणि त्याला सांगत असते की हा खंड्या शुद्धीवर आला की मला बोलवायचं आणि कामात हलगर्जीपणा चालणार नाही. तर मित्रांनो, आता ज्यावेळी मोनिकाने त्या माणसाला पैसे दिले आहेत त्यावेळी आता त्याला तर काही घेणं देणंच नसतं. तो खंड्या मेला काय आणि जगला काय, पैशाशी मतलब असतो फक्त. तर आता सावली विचार करीवर आल्यावरती फक्त ती सावली आणि तिचं मूल कुठं आहे. फक्त एकदा काही गोष्ट कळली, माझ्या रस्त्यातला काटा बाजूला होईल. तर मोनिका त्या माणसाला सांगत असते की ह्याला शुद्ध आली का त्याचा व्हिडिओ शूट करायचा आणि त्याच्याकडून माहिती घ्यायची. तो माणूस म्हणत असतो की मॅडम ठीक आहे. आता मोनिका तिथून निघून जाते. तर इकडे सारंग कडे त्या खंड्याचा मोबाईल आहे. सारंग विचार करत असतो की ह्या मोबाईलचं काय करायचं. असं म्हणतो आता तो मोबाईल चार्जिंगला लावतो. तर मित्रांनो, आता त्या मोबाईलला चार्जिंग झालेली असते. मोबाईल चार्ज झाल्यावरती सारंग आता तो मोबाईल उघडतो. ज्यावेळी आता सारंगने तो मोबाईल उघडला आहे त्यावेळी मात्र त्याला ते पाहून खूप मोठा धक्का बसलेला आहे. कारण आता सारंगला त्याच्या डीपी वरून कळलेलं आहे की हा तोच व्यक्ती आहे ज्याने माझ्या ओवीला मारण्याचा प्रयत्न केला होता. त्यानंतर आता सारंगला आठवलंय की कॅम्पच्या इथे सुद्धा हा माणूस आला होता. म्हणजे पुन्हा माझ्या ओवीला मारण्याचा प्रयत्न केला असेल आणि आपण पाहिल्यावरती तो पळून गेला. म्हणजे तो पुन्हा एकदा माझ्या ओवीच्या जीवावर उठला होता. तर मित्रांनो, ज्यावेळी आता सारंग कॉल लिस्ट चेक करतो त्यावेळी मात्र त्याला जबरदस्त असा धक्का बसलेला आहे. कारण मित्राला त्याला आता चक्क मोनिकाचा नंबर दिसला आहे. सारंग म्हणत असतो की हा तर मोनिका वहिनीचा नंबर आहे. म्हणजे मोनिका वहिनीच्या सांगण्यावरून या माणसाने माझ्या ओवीला मारण्याचा प्रयत्न केला. तर मित्रांनो, आता सारंग सगळी कॉल लिस्ट चेक करतो त्यावेळी त्याला आता राजकुमारचाही नंबर दिसतो. त्यावेळी मात्र तो खूप अस्वस्थ झाला आहे. त्याला आता प्रश्न पडला आहे की मोनिका वहिनी आणि राजकुमार दादाचा ह्या माणसाशी कसला संबंध असेल. तर मित्रांनो, आता सारंगला अनेक प्रश्न पडलेले आहेत. तर आता सारंग म्हणत असतो की नाही. सारंग विचार करतो की हा मोबाईल पोलिसांच्या ताब्यात द्यायला पाहिजे आणि ह्या खंड्याचा शोध घ्यायला पाहिजे. ह्यात जरा मला काही गडबड आहे. तर इकडे मोनिका आता तिथून निघते आणि शुभ्राच्या स्कूलचा टाइम झालेला असतो. त्यामुळे ती आता शुभ्राच्या स्कूलमध्ये जाते. तोपर्यंत इकडे खंड्याला शुद्ध आलेली आहे. आल्यावरती त्या माणसाने आता त्या खंड्याचा व्हिडिओ बनवला आहे आणि मोनिकाला पाठवलेला आहे. पण तर मित्रांनो, ज्यावेळी आता ओवी मोनिका शुभ्राला पिकअप करण्यासाठी आलेली आहे त्यावेळी तिचा मोबाईल घरी राजकुमार असतो. आता राजकुमारला कळलेला आहे की माझ्याच घरचे माझ्याशीच डबल गेम खेळत आहेत. त्याने तो व्हिडिओ पाठवलेला आहे. तो व्हिडिओ आता राजकुमारने पाहिलेला आहे आणि त्याला खूप मोठा धक्का बसलेला आहे. सारंगची मुलगी जिवंत आहे हे सत्य मोनिकाला माहित होतं तरी सुद्धा तिने मला सांगितलं नाही. म्हणजे मोनिका माझ्यासोबत डबल गेम करते. तर ही खूप डेंजर बाई आहे. पण सावली जिवंत आहे, तिचा मुलगा जिवंत आहे हे सत्य माझ्यापासून का लपवलं असेल. मोनिकाने हे सगळं का केलं, ही गोष्ट मला का नाही सांगितली. म्हणजे एवढंच नाही तर ही गोष्ट घरातील सगळ्यांनाच माहिती आहे. म्हणूनच
आईने गुरुकुलची जागा सोडून दिली, कारण सावली आणि सारंगमध्ये पुन्हा जवळीक यावी म्हणून. आणि सारंगलाही माहीत असेल की सावली जिवंत आहे आणि सारंगी सावलीला भेटून आला आहे, म्हणजे सगळेजण माझ्याशी डबल गेम खेळत आहेत आणि माझ्यापासून सत्य लपवत आहेत. तर इकडे मित्रांनो, त्या व्हिडिओमध्ये खंड्याने सांगितलेलं आहे की सावली जिवंत आहे, तिचा मुलगा आहे आणि तिच्यासोबत तिचा नवराही असतो. तर मित्रांनो, ही थोडीशी माहिती आता राजकुमारला शॉकिंग मिळालेली आहे, त्यामुळे त्याला आता थोडा धक्का बसला आहे. त्याच्या मनात आता विचार आला आहे की म्हणजे सावलीने दुसरं लग्न केलं आहे का? सारंग सावलीला जाऊन भेटतो आणि त्याच्या मुलाला ही भेटतो. कोण आहे तिचा नवरा, कोण आहे तिचं बाळ? ह्या सगळ्यात आता राजकुमारला कळायला काहीच मार्ग नसतो. तो मात्र आता फक्त आणि फक्त विचार करत असतो, बाद झाला, आता काही झालं तरी जगन्नाथची भविष्यवाणी खोटी ठरवावी लागेल आणि जर का सावलीचा मुलगा जिवंत असेल तर त्याला मारायला हवं. तर आता राजकुमार सावलीच्या मुलाचा शोध घ्यायला निघालेला आहे. तो मुलगा कुठे आहे, कसा आहे, हे सगळं काही त्याच्या मनात चालू आहे. तर मित्रांनो, इकडे आता ओवी सारंगला घेऊन पुन्हा एकदा स्कूलमध्ये घेऊन आलेली आहे. तर इकडे आता ओवी म्हणत असते की बाबा. सारंग म्हणत असतो की ओवी बाळा, मी तुझा बाबा आहे. तुझ्या डोक्यात काय चाललंय हे मला कळणार नाही असं वाटलं का तुला? तुम्ही दोघे जण मिळून जे काही नाटक करताय ते नाटक मला नाही कळणार असं वाटलं का तुम्हाला? तर आता ओवी थोडीशी गडबडते. ती म्हणत असते की कसलं नाटक बाबा, तुम्ही हे काय बोलताय, मला काहीच कळत नाहीये. तुम्हाला काय वाटतंय अबीरच्या आईने अबीरच्या जण एकत्र यावं, एकमेकांशी बोलावं असं तुम्हाला वाटतंय ना? हे कधीही शक्य नाही आणि मुळात आमच्या दोघांमध्ये कोणतंही भांडण नाही. उगाचच तुम्ही डोक्यामध्ये विचार आणू नका आणि आम्हाला एकत्र आणण्यासाठी प्रयत्न करू नका. तर आता ओवी म्हणत असते की पण बाबा, तुम्ही दोघे जण एकमेकांच्या समोर आल्यावरती कधी कधी खूप उद्धटपणे एकमेकांशी बोलतही नाही आणि कधी कधी खूप प्रेमाने बोलता, म्हणजे तुमच्यात नातं आहे तरी कसलं? आणि आम्हाला प्रश्न पडला आहे की तुम्ही दोघे जण कधी एकमेकांना भेटला आहात का? तुम्ही दोघे जण एकमेकांना ओळखता का? तर आता सारंग म्हणत असतो की बाळा, तू लहान आहेस ना, मग लहानपण एन्जॉय कर, मोठी बनण्याचा प्रयत्न करू नकोस. तू लहान आहेस ना, मग एन्जॉय कर, इकडे तिकडे दुसरीकडे लक्ष देऊ नकोस. तर इकडे मित्रांनो, आता सावलीस्वर गुरुकुल इथे राजकुमार आलेला आहे. तिथे त्याने सावली, अबीर आणि व्यंकटेशला पाहिलेला आहे. त्यावेळी आता त्याला खूप मोठा धक्का बसलेला आहे, म्हणजे हा सावलीचा नवरा आणि हा तिचा मुलगा आहे. म्हणजे सावली तिच्या आयुष्यात खूप पुढे निघून गेली आहे. तिने सारंगला सोडल्यानंतर दुसरं लग्नही केलं आहे. तर आता राजकुमार विचार करत असतो की ह्या मुलाला संपवायला पाहिजे, म्हणजे जगन्नाथने केलेली भविष्यवाणी ही खोटी ठरेल आणि आता सावली माझं काहीही बिघडू शकत नाही, कारण तिने आता दुसरं लग्न केलं आहे. ना हा सारंगचा मुलगा आहे, ना सावली आता मेंदळींची राहिली आहे. त्यामुळे माझं कोणीही काहीही वाकडं करू शकत नाही आणि या खंड्याने माझं काम नीट केलेलं नाहीये. आणि त्या मोनिकाला तर मी नंतर बघतो आणि त्या मोनिकालाही मी नंतर बघतो. आता वेळ आली आहे सावलीच्या मुलाला मारण्याची. तर मित्रांनो, आता राजकुमार पुढे जातो. तो आता अबीरवर हल्ला करणार असतो. तेवढ्यात आता जगन्नाथ तिथे येतो. जगन्नाथ मोठ्याने ओरडतो. सावली आता राजकुमारकडे पाहते आणि तिला तर खूप मोठा धक्का बसतो. तोपर्यंत आता जगन्नाथ सगळ्या सत्याचा खुलासा करतो. तेवढ्यात आता स्कूलच्या जवळ आता ओवी आणि तिचे बाबाही आलेली असतात. जगन्नाथ सांगत असतो की सारंग, सावली तुम्हाला वेगळं करणारा हा व्यक्ती दुसरा तिसरा कुणीही नसून तुझा भाऊ राजकुमार आहे. आणि प्रेग्नन्सी रिपोर्टच्या ऐवजी तुझ्यापर्यंत डिवोर्सचे रिपोर्ट्स पाठवून तुमच्या दोघांतलं नातं तोडण्याचा प्रयत्न केला. एवढंच नाही तर तुझ्या 2 बाळांनाही मारण्याचा प्रयत्न केला. तुमची मुलगी तुमच्यापासून हिरावली. हा अबीरही तुझाच मुलगा आहे आणि ह्या सगळ्याला कारणीभूत फक्त हा राजकुमार आहे. सावली आता राजकुमारची कॉलर धरते. तेवढ्यात आता सारंग पुढे येतो आणि म्हणत असतो की दादा, तू हे सगळं केलं आहेस, तुला तर मी कधीही माफ करू शकणार नाही. अरे मी तुला काय समजत होतो आणि तू काय निघालास? अरे तू तर आमच्या मुळावर उठला. तुला ना आता मी मोकळं सोडू शकत नाही. असं म्हणून आता सारंग पोलिसांना फोन लावतो आणि त्याचबरोबर तिलोत्तमालाही बोलावून घेतो. तर मित्रांनो, आता पोलीस आलेले आहेत आणि ते आता राजकुमारला अटक करतात. तर आता तिलोत्तमालाही खूप मोठा धक्का बसतो. ह्या सगळ्या मागे हा राजकुमार होता, त्यामुळे माझ्या मुलाचं आयुष्य उद्ध्वस्त झालं. आणि अबीरला पाहून ती मिठी मारते आणि म्हणत असते की हा माझा नातू, म्हणून त्याला जवळ घेत म्हणत असते की हा मेंदळींचा वारस. तर मित्रांनो, आता सगळे दुरावे सुटलेले असतात आणि संपूर्ण कुटुंब एकत्र येतं. तर मित्रांनो, असेच मालिकेचे पुढील एपिसोड पाहण्यासाठी चॅनलला आता सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की कळवा. धन्यवाद.